गढ़चिरौली से एक खास खबर, जहां श्री साईं बाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित महिला महाविद्यालय में बीए तृतीय वर्ष की छात्राओं के लिए भव्य विदाई समारोह का आयोजन किया गया। ये कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले जयंती के अवसर पर 11 अप्रैल 2026 को संपन्न हुआ। गढ़चिरौली के महिला महाविद्यालय में आयोजित इस विदाई समारोह में छात्राओं और शिक्षकों की बड़ी संख्या में उपस्थिति देखने को मिली। कार्यक्रम की अध्यक्षता महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर योगेश पाटिल ने की, जबकि मुख्य अतिथि के रूप में शिवाजी महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर नंदा जी सात पुते उपस्थित रहे। इस अवसर पर डॉक्टर प्रज्ञा त्रिपाठी ने कहा कि विदाई अंत नहीं बल्कि एक नई शुरुआत का संकेत होती है। उन्होंने छात्राओं को उज्जवल और सफल भविष्य के लिए शुभकामनाएं दी। आज का दिन भावनाओं से भरा है। खुशी है कि छात्राएं नई शुरुआत कर रही है, लेकिन उनसे बिछड़ने का दुख भी है। प्राचार्य डॉक्टर योगेश पाटिल ने छात्राओं को संबोधित करते हुए कहा कि महाविद्यालय में प्राप्त ज्ञान, संस्कार और अनुशासन ही उनके जीवन की सबसे बड़ी पूंजी है। कार्यक्रम में डॉक्टर प्रमोद बोधाने ने, डॉक्टर अनिल चाहंदे, डॉक्टर कुंदन दुफारे सहित कई अध्यापकों ने छात्राओं का मार्गदर्शन किया और उनके उज्जवल भविष्य की कामना की। छात्रा नजमुसबा सैयद ने अपने मनोगत में कहा कि महाविद्यालय से मिली शिस्त और आत्मविश्वास ही उनके जीवन की असली पूंजी है। यहाँ से मिले संस्कार और मार्गदर्शन हमें जीवन में आगे बढ़ने की ताकत देते हैं। कार्यक्रम का संचालन सुजाता सिडाम ने किया, जबकि आभार प्रदर्शन पायल उसेंडी ने किया। गढ़चिरौली के इस विदाई समारोह ने छात्राओं को भावुक विदाई के साथ साथ एक नई शुरुआत के लिए प्रेरित किया। आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे। या महाविद्यालयाने मला खूप काही दिला, मला घडवलं, मला शिकवलं, खूप काही दिलं। शिक्षकांनी पुस्तकी ज्ञान तर दिलेच, त्यासोबत खूप काही शिकायला सुद्धा मिळालं। त्रिपाठी मॅडम बद्दल बोलायचं झालं तर मला हे शिकायला मिळालं की कोणतीही परिस्थिती का असू देऊ ना, आपण त्या संयमने काम राहून प्रेमाने सुद्धा हाताळता येते। तर पाटील सरांसोबत राहून हे शिकायला मिळालं की डिसिप्लिन आणि टाइम मॅनेजमेंट किती महत्त्वाची आहे। कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी, कोणतेही काम करण्यापूर्वी डिसिप्लिन आणि टाइम मध्ये जाता येईल, पोलीस मध्ये जाता येईल, फॉरेस्ट मध्ये जाता येईल। तुम्हाला तुमच्या कॅरियर, तुमच्या मध्ये असलेल्या पोटेन्शियल नुसार, तुमच्यामध्ये असलेल्या पात्रतेनुसार तुम्हाला ती स्ट्रीम निवडायची। पहिल्यांदा स्वतःला ओळखा की मला काय जमते, मी काय करू शकते, आणि मग त्याच्यानंतर निर्णय घ्या। निर्णय घेताना मात्र तो निर्णय तुमचाच असला पाहिजे, दुसऱ्या कोणाचा नाही। सल्ला जरूर घ्या, सल्ला जरूर घ्या। पुढचे त्याचे फायदे काय, तोटे काय याच्यावर सारासार विचार करा, कारण तुम्ही मोठ्या झाल्या आहे, तुम्ही जबाबदारी पेलू शकता, जबाबदारी सांभाळू शकता, आणि म्हणून जबाबदारीने कुठलाही निर्णय घ्या। आणि हा निर्णय जरी चुकल्या तरी तुम्हीच जबाबदार, आणि तुम्ही जिंकल्या तरी तुम्हीच जबाबदार। एक मात्र निश्चित लक्षात घ्या की आपल्या चुकांचं खापर दुसऱ्यांच्या डोक्यावर पडू नका। आपल्या चुकांचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर पडू नका, कारण तो निर्णय माझा होता। तुम्हाला जबरदस्तीने कोणी तो निर्णय घ्याल, ते बोलतो आणि तुमच्या कानापर्यंत पोहोचते, हे अत्यंत महत्त्वाचं। तुम्ही आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर, ग्रंथालयाचे प्रमुख, यांना निरोप द्यायचा आहे आम्हाला 4 महिन्यानंतर जुलै चाहंदे सर या ठिकाणी उपस्थित, बोधाने सर, दुपारे सर, त्रिपाठी मॅडम, सर्व या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थिनी। खरं तर म्हणजे तुम्ही हे महाविद्यालय सोडून चाललेस असं नाही आहे। आमच्या इथं याच्यानंतर आमच्या इथं म्हणण्यापेक्षा म्हणजे ते आता 30 वर्ष या ठिकाणी मी सर्व्हिस केली, त्याच्यानंतर माझंच महाविद्यालय असं, मी तिथंही तसंच म्हणतो असं, आमच्या महाविद्यालयात। तर या महाविद्यालयात पुन्हा तुम्हाला संधी उपलब्ध आहे। MA चे विभाग आहेत आपल्याकडे, 4 विभाग आहेत, BLIP आहे, MLIP आहे, असे बरेचसे या ठिकाणी विभाग आहेत। खरं तर या ठिकाणी तुम्ही काही विद्यार्थिनींनी 11वी पासून शिक्षण घेतलं असेल, काहींनी BA फर्स्ट इयर पासून या ठिकाणी शिक्षण घेतलेले असेल। या महाविद्यालयाचा एकंदरीत जो काही वातावरण आपण बघितलं आहे, त्याच्यामुळं
बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं की पुन्हा इथंच शिकण्याची आमची इच्छा आहे, असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं. परंतु आमच्या इथं फक्त 4च विषयामध्ये MA आहे. बाकीच्या विषयामध्ये इच्छा होते मुलींची, जसं राज्यशास्त्र झालं, भूगोल झालं, इंग्रजी आहे, इकॉनॉमिक्स आहे, असे बरेचसे विषय आहेत की ज्या ठिकाणी उच्च शिक्षण याही ठिकाणी आम्हाला मिळालं पाहिजे अशी इच्छा असते. परंतु आता या ठिकाणी उपलब्ध नाही. तरी इथल्याही आणि बाहेरच्याही बऱ्याचशा ठिकाणी ज्याला का म्हणतो सोय आहे. तर आज या ठिकाणी या समारंभानिमित्त मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देण्याकरिता आलेलो आहे. एक भेटवस्तू म्हणून मी तुम्हाला माझा विचार होता की तुम्हाला एक पेन द्यावं. पण तुम्ही म्हटलं उन्हाळ्याचे दिवस आहे, त्याच्यामुळं पाण्याची बाटल दिलेली बरी. म्हणजे माझ्या विद्यार्थिनीचा जो काही टाईम आहे पाणी प्यायला जायचा, बाहेर जायचा, तो कमीत कमी तिचे 15-20 मिनिटं वाचतील आणि तेवढंच तिचा पेपर तिला त्याच ठिकाणी बसून सोडवता येईल असं मला वाटलं. खरं तर मी जर माझ्या कॉलेजमध्ये संस्थेसोबत मीटिंग होती म्हणून मला उशीर झाला. का होईना परंतु आपली भेट झाली. इथंच नाही तर कोणत्याही पडीवर तुम्ही कुठेही जाल, कुठे उच्च शिक्षण घ्याल, पदावर जाल, परंतु जे काही जुनं कॉलेज आहे, आम्ही जे काही शिक्षक आहोत